नमस्कार मित्रांनो, मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आता आपण सध्या आहोत आडगाव शिवारातील जागृत गणपती मंदिर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी छोटा तलाव आहे आणि या तलावाच्या काठाशी सुंदर अशा प्रकारे बहरलेलं या ठिकाणी पळसाचं झाड आहे केशरी रंगाचं। आपण सर्वांना पळस हा माहीत आहे मित्रांनो। पळसाचे 4 प्रकारचे पळस असतात। एक पिवळा पळस असतो, एक पांढरा पळस आहे आणि एक काळा पळस आहे त्याच्या मधला। आणि हा आपल्याकडे सध्या उपस्थित आहेत हा केशरी पळस आहे आणि हा केशरी पळस आपल्या मराठवाड्यामध्ये साधारणतः या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आणि जो पिवळा पळस आहे काळा तो विदर्भामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतो। आणि हा जो पळस आहे मित्रांनो अतिशय उपयुक्त वनस्पती आहे, मात्र आपली जी आजची जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीला याची माहिती नाही आहे, त्यामुळे आपल्या तरुण पिढीला माहिती असावी या उद्देशाने हा मी व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो हा पळस कोणकोणत्या उपयोगासाठी चालतो याचा आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत। तर आता हे आपण पाकळ्या बघताय मित्रांनो, आपण या पळसामधील ह्या आपण काळी गोडंबी काढल्यानंतर तिची अशी आणि त्यामध्ये एक अशी काळी असते हे काढून टाकायचं आणि फक्त अशा पाकळ्या असतात। आपण त्या अर्धा तास आपण पाण्यामध्ये जर भिजवून त्या ठिकाणी याचं शरबत होतं आणि ते शरबत खूप छान असतं आणि या ठिकाणी स्वाद देखील असतो आणि आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतं मित्रांनो। आपल्या शरीरामध्ये जे उष्णता असते ती उष्णता कमी करण्यासाठी हे पळसाचं जे वनस्पती फुलं ते अतिशय उपयुक्त आहेत। एवढंच नाही मित्रांनो, त्यावेळी पुढे जाऊन अजून आपल्या शरीरामध्ये आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज जर 10-5 पाकळ्या या ठिकाणी टाकून आपण जर आंघोळ केली तर यानं त्वचेचे आजार कमी होतात। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये जी उष्णता असते ती देखील कमी होते आणि त्याच आपल्याला जर किंवा मूतखडा असेल किंवा आपल्याला लेगविची जळजळ होत असेल अशा प्रकारचे जर त्रास होत असतील तर त्यासाठी देखील उपयुक्त आहे। त्याचबरोबर शरीरात रक्ती वाढ करण्यासाठी किंवा रोगप्रतिकार शक्तीसाठी देखील पळसाचं झाड आपल्याला अतिशय उपयुक्त आहे। हे आयुर्वेदामध्ये मी बघितलेलं आहे, आपण देखील व्यवस्थित आयुर्वेदामध्ये या ठिकाणी याची माहिती बघून घ्यावी, अतिशय उपयुक्त आहे। त्याचबरोबर मित्रांनो आता या उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण पशु पक्षी असतात आणि पक्ष्यांसाठी चिमण्या आणि विशेषतः पोपट आणि छोटे पक्षी यांना या ठिकाणी जे वनस्पती जे आहे ते फुलं अतिशय गोड असतात, याचं मध जे आहे ते रस शोषण करतात। आणि आता जेव्हा मी या पळसाच्या झाडाजवळ आलो तेव्हा किमान 10-20 पक्षी या झाडावर बसलेले होते आणि ते या फळाचा या ठिकाणी रस शोषण करत होते। म्हणजे तर मानवाबरोबर पक्ष्यांसाठी देखील ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहेत आणि आता देखील छोटे पक्षी त्याच्यावर बसलेले आहेत आणि त्याचा चिवचिवाट आपल्याला ऐकायला येत आहे। तर मित्रांनो धुलीवंदन आता आपले जे सण आहेत तो जवळ आलेला आहेत आणि आपण या सणासाठी देखील आपण पूर्वीचे लोक रंगपंचमीसाठी या फुलांचा वापर फुलं तोडून हे भिजवून याच्यापासून नैसर्गिक रंग तयार करून या ठिकाणी रंग होळी खेळत होते। मात्र अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल असे औषधी या ठिकाणी रंग आपण आले आणि त्या रंगाच्या काही लोकांना त्याच्यापासून ॲलर्जी देखील होते। मित्रांनो हे नैसर्गिक आहे, याच्यापासून कुठलाही इफेक्ट होत नाही, हे आयुर्वेदिक आहे, हे निसर्ग निर्मित वनस्पती मित्रांनो। त्याबरोबर आपण बघतो की पावसाळ्यामध्ये आपल्याला याचे जे पानं असतात त्या पानाची देखील पूर्वीचे लोक पत्तरवळी बनवत होते, वडाच्या पानाची किंवा या पळसाच्या पानाची पत्तरवळी दुरवून बनवत होते आणि त्यामध्ये आताही बनवतात। मात्र आता आपण थर्मोकॉल आणि प्लास्टिकच्या पत्तरवळ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आल्या कारणाने पर्यावरणावर मोठा परिणाम होऊ लागला आणि पर्यावरणावर परिणाम झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरू लागले, रोगराईचे प्रमाण वाढलेलं आहे मित्रांनो। आपण प्रत्येक नागरिकानं आजच्या युवा पिढीनं जागरूक होणं गरजेचं आहे, कारण याच्या पत्तरवळ्यावर नैसर्गिक आहे मित्रांनो, हे ताबडतोब काही महिन्यानंतर हे नष्ट होतात। परंतु आता आपण थर्मोकॉल प्लास्टिक जे आहे तर ते 100हून काही वर्ष या ठिकाणी नष्ट होत नाही आणि परिणामी आरोग्यावर या सृष्टीच्या पर्यावरणावर त्याचा परिणाम होत आहे मित्रांनो। अशा प्रकारे हा उपयुक्त पळस आहे आणि या पळसाचं आपण संगोपन करा। आपल्या शेताच्या बांधावर असतील कुठेही असतील अशा प्रकारचे वनस्पती झाडं असतील त्याचे संगोपन करा, कृपया ते तोडू नये आणि त्याचं आपण या ठिकाणी जपणूक करावी असं आपल्याला या माध्यमातून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।